महाराज गणपती प्रविष्टपती भूपती प्रजापती सुवर्णरस श्रीपती अष्टपदार जाग्र अष्टपदार देशतर देवंकाल मंडत शास्त्र शास्त्र पारग राजनीती तुरंदर पौर प्रताप पुरंदर क्षत्रिय युगला वंश शिवसेनाधीश योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. धर्मवीर छत्रपती. वाटतंय मंदिरात आल्याबद्दल, कारण की आजकाल महाराष्ट्रामध्ये इतिहास विसरत चाललेत माणसं. तरी मंदिरामुळे इथे येणारे प्रत्येक व्यक्ती हा इतिहास जाणतोय, तो पुन्हा स्मरण मध्ये एकत्र आलेलो आहोत. शिवाजी महाराजांच्या या शिवतीर्थावरती आपण आलो आहे आणि इथे इतकं भव्य दिव्य मंदिर, जे एका व्यक्तीने एका जिद्दीपायी हे मंदिर उभं राहिलेलं आहे. स्वतःच्या खिशातून स्वतःची जागा, स्वतःचा पैसा इतक्या मोठ्या प्रमाणात लावणं आणि त्यानंतर इतकी भव्य दिव्य वास्तू उभी करणं ही स्वतःमध्येच एक खूप मोठी गोष्ट आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक असं ठिकाण जिथे इतिहास फक्त पुस्तकात नाही तर भिंतीवर सुद्धा कोरलेला आहे. आज आपण आलो आहोत भिवंडीमध्ये नव्याने बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात. ज्यांनी तलवारीला न्याय दिला, ज्यांच्या स्वप्नात स्वराज्य होतं आणि ज्यांच्या नजरेत प्रजेची काळजी होती, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. मंदिराच्या प्रवेशद्वारावर जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती आपल्याला हत्ती आणि घोडस्वार आणि मावळे दिसायला भेटायचे, तसेच ह्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही जसं बघू शकता प्रवेशद्वाराच्या बाजूला हत्ती, घोडसवार आणि मावळे सुद्धा आहेत. मंदिराच्या बाहेर तुम्हाला महादेवाची मूर्ती सुद्धा पाहायला भेटेल. इथे बघा, हा मुख्य दरवाजा जणू सिंहगडाच्या प्रवेशद्वारासारखा. हे शिल्प, ही भिंत, प्रत्येकात इतिहास लपलेला आहे. स्थापना 17 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हे मंदिर भिवंडीच्या मराडेपाडा वस्तीमध्ये आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही मुंबईवरून या ठाणेवरून पहिलं भिवंडी स्टेशनला उतरा आणि भिवंडी स्टेशनवरून 10 to 15 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती हे मंदिर आहे.
मंदिरामध्ये गडकोटांची झलक दिसते. 42 फूट उंच प्रवेशद्वार, 5 कलश आणि प्रत्येक कोपऱ्यात गोलाकार बुरुज. तटबंदीच्या आत 36 विभागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगाची सुंदर शिल्परचना कोरली गेली आहे. छत्रपतींनी आपल्याला एक विचार दिला, स्वतःसाठी नव्हे तर सर्वांसाठी उभं राहायचं. हे मंदिर त्या विचाराचं रूप आहे, भिवंडीच्या हृदयात. हे मंदिर नाही, ही गडांची धडकन आहे. इथे घंटा नाही वाजत, इथे इतिहास जागा होतो. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. अफजल खान असो या शाहिस्ते खान, त्यांनी कोणत्याही संकटात आपली भूमी आणि माणसं नाही सोडलीत. स्वराज्य म्हणजे लोकांचे राज्य, लोकांसाठीचे राज्य. आणि आज भिवंडीमध्ये त्यांच्या स्मृतीचे हे मंदिर.
आपल्याला पुन्हा त्यांचं तेज दाखवतंय. आणि महाराजांची मूर्ती केवळ शिल्प नाही, ती नजरेत तेज आहे, छातीवर अभिमान आहे. इथे उभं राहिलं की अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणीही. सो गाईज, आता आपण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. आता चला आपण मंदिरामध्ये आलेल्या पर्यटकांना काही क्वेश्चन्स विचारूया. तुमच्यासोबत 2 मिनिटं बोलू शकते मी? ओके. सो तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलेले आहात. तुमचा काय अनुभव आहे, तुम्ही सांगू शकता? खूप छान वाटतंय मंदिरात आल्याबद्दल, कारण की आजकाल महाराष्ट्रामध्ये इतिहास विसरत चाललेत माणसं. तरी Okay. मंदिरामुळे इथे येणारे प्रत्येक व्यक्ती हा इतिहास जाणतोय, तो पुन्हा स्मरण करतोय की बाबा इतिहास आपण जाणला पाहिजे काय, असं ओके. प्रयत्न करतोय आणि ठीक आहे. ते महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू. आणि तुम्हाला काय वाटतं? इथं आल्यावरती मला असं वाटतं की महाराज आपल्यासोबत आहेत. ओके. दॅन म्हणजे की आपला इतिहास आपण विसरलो नाही पाहिजे. ओके. ही महत्त्वाची गोष्ट. ओके. इथे आलो का असं वाटतं बघा गर्जना पण झाली. जय जय शिवाजी. हे सगळं आपल्या म्हणजे आपला इतिहास आपण विसरलो नाही पाहिजे. म्हणजे आपल्या लहान मुलांना आपण शिकवलं पाहिजे, इथं आणलं पाहिजे. बरोबर. ही सगळ्या गोष्टी आपल्या आणि गरज मराठी आहे. माणसाने, मला तर असं वाटतं की प्रत्येक महिन्यात ऍटलिस्ट एकदा तरी आलेच पाहिजे, राईट? मी स्वतः केलं. हो, वाव. थँक्यू सो मच. थँक्यू. Done. सो आता आपल्याला इथे एक सर भेटलेले आहेत. ते आपल्याला ह्या मंदिराबद्दल काही माहिती देतील. मंदिराबद्दल माहितीपेक्षा इथे आपण आज भिवंडीमध्ये एकत्र आलेलो आहोत. शिवाजी महाराजांच्या या शिवतीर्थावरती आपण आलो आहे आणि इथे इतकं भव्य दिव्य मंदिर, जे एका व्यक्तीने एका जिद्दीपायी हे मंदिर उभं राहिलेलं आहे. स्वतःच्या खिशातून स्वतःची जागा, स्वतःचा पैसा इतक्या मोठ्या प्रमाणात लावणं आणि त्यानंतर इतकी भव्य दिव्य वास्तू उभी करणं ही स्वतःमध्येच एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे महाराजांना अर्पण केलेली ही सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या कार्याप्रती हे जे अर्पण आहे ते कधीच येणाऱ्या पिढ्या विसरणार नाहीत असं मला वाटतं. आणि तुम्ही हे जे काम करताय या निमित्ताने महाराष्ट्रभर हे सगळं पोहोचणार आहे. तर तुमच्या चॅनलला देखील खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच. असंच छान काम करत राहा आणि शिवाजी महाराजांचा महिमा अखंड महाराष्ट्रात आणि अर्थात साता समुद्रात खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण तुष हॅश या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो. मी गुरुदत्त वार्देकर, मराठी साहित्य व कला सेवा या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. आणि आज आम्ही इथे हे मंदिर बघायला आलो. बघायचं कारण हेच की येत्या 1 मे 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता इथे एक भव्य दिव्य कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रभरामधून अनेक साहित्यिक या कवी संमेलनाला उपस्थित राहणार आहेत आणि खूप चांगल्या कविता, अभंग, पोवाडे, त्याचबरोबर महाराजांवरती लिहिलेल्या आरत्या आपल्याला ह्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे. तर हा एक वेगळा सोहळा इथे होणार आहे. तर त्याचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हाला खास निमंत्रण आहे. तुम्ही सगळेच या आणि ह्या कार्यक्रमाची शोभा करा. धन्यवाद. जर तुम्हाला महाराजांच्या स्वराज्याचा अभिमान असेल तर भिवंडीमध्ये नव्याने बांधलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय शिवराय. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.